आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात मला एका अशा गोष्टीने करायची आहे जी आपण रोज बघतो. म्हणजे आपण कधी ट्रॅफिक सिग्नलवर बारकाईने पाहिलंय का? हो, नक्कीच. खूप काही बघायला मिळतं तिथे. हो ना. म्हणजे रखरखीत ऊन असतं, आजूबाजूला गाड्यांचा धूर असतो, सिग्नल लाल असतो आणि तिथे आपल्या शेजारी एखादा दुचाकीस्वार उभा असतो जो प्रचंड संतापाने आजूबाजूच्या ट्रॅफिकवरून किंवा खड्ड्यांवरून थेट सरकारला आणि सिस्टेमला शिव्या घालत असतो. अगदी रोजचं चित्र आहे हे. त्याला वाटत असतं की या देशात काहीही नीट चालत नाही. राईट. पण मजेची गोष्ट काय माहितीये, जर आपण त्या माणसाकडे नीट पाहिलं तर अनेकदा त्याच्या स्वतःच्या डोक्यावर हेल्मेट नसतं. एक्झॅक्टली. आणि हीच ती सर्वात मोठी विसंगती आहे. हो. आणि आज आपण हर घर से एक सैनिक या पुस्तकातल्या चॅप्टर 6 वर चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे द मिरर वी अवॉइड, म्हणजे तो आरसा जो आपण टाळतो. आज आपलं मुख्य मिशन हेच समजून घेणं आहे की रस्ते सुरक्षेच्या बाबतीत आपण नेहमी दुसऱ्यांकडे किंवा सरकारकडे बोट का दाखवतो. आणि आपली स्वतःची जबाबदारी आपण इतक्या बेमालूमपणे कशी झटकून टाकतो, राईट? बरोबर. हे अगदी अस्सल महाराष्ट्रीयन भाषेत सांगायचं तर कसे ना, आपण बीएमसीला किंवा महानगरपालिकेला रस्त्यावरच्या खड्ड्यांवरून आणि कचऱ्यावरून लाखोली वाहतो, पण स्वतः मात्र चालत्या गाडीच्या खिडकीतून रिकामी पाण्याची बाटली किंवा चिप्सचं पाकिट भिरकावून बाहेर फेकतो. तेव्हा मात्र आपल्याला आपली चूक दिसत नाही. आपण स्वतःला आरशात पाहायला घाबरतो. नक्कीच. तर आपण सुरुवात याच मानसिकतेपासून करूया. म्हणजे ही जी ब्लेम गेमची किंवा दोष देण्याची सवय आहे ना, ती आपण का करतो? बघायला गेलं तर यातून आपलं मानवी मन स्वतःचा बचाव कसा करतं हे स्पष्ट होतं. पुस्तकात खूप अचूकपणे मांडलंय की जेव्हा रस्त्यावर एखादी मोठी दुर्घटना घडते तेव्हा आपण लोकांकडून एक वाक्य हमखास ऐकतो, सरकारने काहीतरी करायला पाहिजे. हो, हे 5 शब्द तर अगदी ठरलेलेच असतात. आणि विशेष म्हणजे हे वाक्य अनेकदा अशा लोकांकडून येतं जे स्वतः कालच लाल सिग्नल तोडून सुसाट गेले असतील किंवा गाडी चालवताना एका हाताने स्टेअरिंग पकडून दुसऱ्या हाताने व्हॉट्सॲपवर मेसेज टाईप करत असतील. अरेच्छा, म्हणजे स्वतःची चूक लपवण्यासाठी आपण दुसऱ्याला पुढे करतो. अगदी बरोबर. लोकांना दोष द्यायला आवडतं कारण त्यासाठी खिशातून काहीही खर्च येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याला दोष देता तेव्हा तुम्ही स्वतःला बदलण्याची जबाबदारी टाळता. जरा थांबा, मला इथे थोडं विचारायचंय. हे सगळं मान्य आहे, पण मग सरकारची खरंच काहीच जबाबदारी नाहीये का? म्हणजे आपले रस्ते खरंच खराब असतात, खड्डे असतात, मग अशा वेळी लोकांनी आपला संताप व्यक्त करणं चुकीचं कसं असू शकतं? नाही, हा खूपच रास्त मुद्दा आहे आणि पुस्तकातही हे कुठेच नाकारलेलं नाही. सरकारची जबाबदारी 100% आहेच. खराब इन्फ्रास्ट्रक्चर किंवा भ्रष्ट कारभार या ज्या सिस्टमिक फेलियर्स आहेत त्यावर आधीच्या प्रकरणामध्ये चर्चा झालीच आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची रेषा आखून घ्यावी लागेल. बघा, सरकार रस्ते बांधू शकतं, नियम करू शकतं, पण सरकार रोज सकाळी घरात येऊन तुमच्या डोक्यावर हेल्मेट घालू शकत नाही ना. हो, ते तर शक्यच नाहीये. राईट. आणि गाडी चालवताना तुमचा मोबाईल तुमच्या खिशात ठेवण्याचं कामही सरकार करू शकत नाही. दोष देणं ही एक अशी जागा आहे जिथे आपण स्वतःची सुटका करून घेतो. म्हणजे आपण स्वतःला असा सोयीस्कर भ्रम देतो की जर रस्तेच एवढे खराब आहेत तर मग मी हेल्मेट घालून तरी काय वेगळं घडणार आहे. एक्झॅक्टली. आणि हाच भ्रम रस्त्यावरच्या खड्ड्यांपेक्षाही जास्त घातक आहे. राईट. पण मग मला सांगा, जर दोष फक्त रस्त्यांचा नाहीये तर मग आपण भारतीय लोक कधीच सुरक्षित गाडी चालवू शकत नाही का? म्हणजे अनेकदा लोक म्हणतात ना की आमच्या रक्तातच शिस्त नाहीये. पूर्णपणे खोटं आहे. आपल्यामध्ये शिस्तीत वागण्याची 100% क्षमता आहे आणि या क्षमतेचे 2 अत्यंत भक्कम पुरावे पुस्तकात दिले आहेत आणि ते कुठून बाहेरून आणलेले नाहीत. अच्छा, मग कोणते आहेत ते पुरावे? पहिला पुरावा म्हणजे कोविड-19चा लॉकडाऊन. पण त्याचा आणि ट्रॅफिकच्या शिस्तीचा काय संबंध? संबंध खूप जवळचा आहे. जरा आठवून बघा, कोविडच्या काळात आपण सर्वांनी रातोरात आपल्या वर्षानुवर्षांच्या सवयी बदलल्या की नाही? हो, मास्क घालणं, सतत हात धुणं, घरातून बाहेर पडणं अक्षरशः बंद केलं आपण. मग मला सांगा, आपण हे सगळं फक्त पोलिसांचा दंड टाळण्यासाठी करत होतो का? नाही, अजिबात नाही. आपण स्वतःच्या आणि घरातल्यांच्या जीवाच्या भीतीने करत होतो. राईट. यालाच पुस्तकात सेल्फ प्रिझर्वेशन म्हटलंय, स्वतःचा जीव वाचवण्याची प्रवृत्ती. एका अदृश्य व्हायरसची आपल्याला इतकी भीती होती की आपण आपली जीवनशैली एका झटक्यात बदलली. म्हणजे आपल्यात सवयी बदलण्याची क्षमता नक्कीच आहे. मग रस्त्यावर गाडी चालवताना ती क्षमता कुठे जाते? रस्त्यावर मृत्यू समोरून येऊ शकतो हे माहीत असूनही आपण नियम मोडतो.
बापरे, मी असं विचारच केला नव्हता कधी. म्हणजे आपण व्हायरसला घाबरतो पण वेगाला नाही. बरोबर. आणि तुम्ही मगाशी दुसऱ्या पुराव्याबद्दल विचारत होतात ना? दुसरा पुरावा आहे फॉरेन रोड प्रूफ, म्हणजे परदेशात गेल्यावर आपली होणारी वागणूक. ओहो, हे तर मी स्वतः अनुभवलं आहे. हो ना, हेच भारतीय लोक जेव्हा युरोप किंवा सिंगापूरला जातात तेव्हा तिथले सगळे ट्रॅफिक नियम अगदी चोख पाळतात. तिथे त्यांची सगळी बेशिस्त अचानक गायब होते. अगदी खरंय. म्हणजे आपले काही नातेवाईक दुबईला गेले की तिथे एकदम आदर्श नागरिक बनतात. तिथे रस्त्यावर कचराही टाकणार नाहीत. पण तेच लोक जेव्हा पुण्यात किंवा मुंबईत परत येतात तेव्हा लगेच पुणे तिथे काय उणे म्हणत रॉंग वेने गाडी दामटतात. मग मला एक प्रश्न पडतो, म्हणजे आपली ही जी वागणूक आहे ती आपल्या कॅरेक्टरमधून येत नाही तर फक्त वातावरणातून येते का? पण तुम्ही अगदी योग्य शब्दांवर बोट ठेवलात. पुस्तकात यालाच कंप्लायन्स विरुद्ध कॅरेक्टर असा फरक म्हटलाय. म्हणजे नियमांचं पालन विरुद्ध चारित्र्य. हो, परदेशात आपण जे करतो ते फक्त कंप्लायन्स असतं. तिथे दंड मोठा आहे, कॅमेरे आहेत म्हणून आपण नियम पाळतो. पण खरी गरज कॅरेक्टरची आहे. म्हणजे जेव्हा कोणी पाहत नसतं तेव्हाही नियम पाळणं. एक्झॅक्टली. रात्रीच्या 2 वाजता पूर्ण रस्ता रिकामा असतानाही जेव्हा तुम्ही तुमची गाडी लाल सिग्नलला थांबवता तेव्हा ते तुमचं कॅरेक्टर असतं. पण मग इथे आपण तसं का वागत नाही? आपल्याला कोणी अडवलंय? कारण इथलं आपलं वातावरण आपल्याला बेजबाबदार वागण्याची एक प्रकारची सांस्कृतिक मुभा देतं. आपण नियम मोडणाऱ्यालाच हुशार समजतो. राईट. आणि आता तर आपण हे सगळं सोशल मीडियावर भारी म्युझिक लावून मिरवतो. हो, आणि हा रील कल्चरचा विषय खूप भयंकर आहे. पुस्तकात एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा उल्लेख आहे. एक बहीण भाऊ गाडीतून सुसाट वेगाने जात असतात आणि मोबाईलवर रील बनवण्यात मग्न असतात. बापरे. त्यांचं लक्ष समोरच्या रस्त्यापेक्षा कॅमेऱ्याकडे जास्त असतं. आणि त्याच वेगात त्यांच्या दाढीची धडक एका डिलिव्हरी बॉयला बसते. हे देवा. आणि तो डिलिव्हरी बॉय कोण असतो? तो त्याच्या आईचा एकमेव आधार असतो. ती आई लोकांच्या घरी भांडी घासून त्याला वाढवत असते. पण फक्त 15 सेकंदांच्या रीलसाठी त्या निष्पाप मुलाचा जागीच बळी जातो. हे ऐकतानाच अंगावर काटा आला माझ्या. पण अशा घटनांनंतर आपण पाहतो की सोशल मीडियावर संतापाची लाट उसळते. हो, आणि यालाच आउटरेज सायकल म्हटले. पण हा संताप फक्त 4 दिवसांचा असतो. लोक ड्रायव्हरला शिव्या देतात, मीडिया सरकारला प्रश्न विचारतो. 4 दिवस हॅशटॅग चालतात आणि 5व्या दिवशी सगळे विसरून जातात. अगदी बरोबर. आणि जो आरोपी असतो तो व्यवस्थेतील पळवाटा शोधून लगेच जामीन मिळवतो. खरं सांगू, हे ऐकताना मला आता स्वतःचीच थोडी लाज वाटते. कारण मी सुद्धा अनेकदा इंस्टाग्रामवर अशा खतरनाक ओव्हरटेकच्या रील्सना लाईक केलंय. मला वाटायचं हे फक्त मनोरंजन आहे, जसं सिनेमात असतं. तिथे रस्ता रिकामा असतो, स्टंटमॅन असतात, तिथे भौतिकशास्त्र नियंत्रित असतं. पण खऱ्या रस्त्यावर कोणतीही सेफ्टी नेट नसते. एक्झॅक्टली. गुरुत्वाकर्षण आणि वेग कोणालाही माफ करत नाही. आणि जेव्हा तुम्ही अशा रीलला लाईक करता तेव्हा तुम्ही नकळतपणे त्याला एक मूक मान्यता देता. तुमची ती एक छोटीशी लाईक त्या मुलांच्या खोट्या आत्मविश्वासाला खतपाणी घालते. म्हणजे आपणच त्यांना प्रोत्साहन देतोय. हे खूपच सिरियस आहे. पण मग हे कल्चर बदलायचं कसं? यासाठी मोठ्या सेलिब्रिटीजची गरज आहे का, की सरकाराने जाहिराती करायला हव्यात? नाही, कोणताही मोठा सांस्कृतिक बदल हा मीडियातून येत नाही. तो येतो एका 5 लोकांच्या छोट्या वर्तुळातून. 5 लोकांचं वर्तुळ म्हणजे नेमकं काय? म्हणजे तुमचे अत्यंत जवळचे 5 लोक, तुमचे मित्र, कुटुंबातले सदस्य. आता एक उदाहरण घ्या. समजा तुमच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोणीतरी असाच एका खतरनाक स्टंटचा व्हिडिओ टाकला. हां. तिथे साधारण काय होतं? लोक हसतात, वा भावा अशा कमेंट्स करतात. म्हणजे ते सगळे मिळून त्या बेजबाबदार वागण्याला प्रमोट करत असतात. हो, हे तर रोजचंच आहे. आपण फालतू जोक्स फॉरवर्ड करतो, पण कुणी असा व्हिडिओ टाकला तर सुरक्षेचा मुद्दा कोणीच काढत नाही. कारण आपल्याला मित्रांच्या ग्रुपमध्ये तो मूड खराब करणारा किंवा लेक्चर देणारा माणूस ठरण्याची भीती वाटते. आणि यातूनच आपलं सर्वात मोठं अपयश समोर येतं. आपल्याला ऑकवर्ड वाटण्याची जास्त भीती वाटते. पण पुस्तकात म्हटलंय, जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीवर प्रश्न विचारता तेव्हाच ती गोष्ट बंद होण्याची पहिली प्रक्रिया सुरू होते. म्हणजे त्या 5 जणांपैकी एकाने तरी बोलावं. हो, जर एखाद्याने धीटपणे लिहिलं की मित्रा, ही कोणाची तरी शेवटची सकाळ असू शकली असती, तर काय होईल? तिथे ग्रुपमध्ये एक ऑकवर्ड पॉज येईल, शांतता पसरेल. हो, कदाचित तो मित्र चिडेल सुद्धा. चिडू दे, पण त्या एका ऑकवर्ड क्षणाची किंमत एखाद्याच्या जीवापेक्षा मोठी नसते. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा एखादा माणूस फक्त दंडाच्या भीतीने नियम पाळणारा न राहता जीव वाचवणारा, म्हणजे लाईफ सेव्हर बनतो. वा,
म्हणजे नियम फक्त भीतीने न पाळता जीवाची किंमत ओळखून पाळणं, हाच तो खरा आरसा आहे जो आपण पाहिला पाहिजे. अगदी बरोबर. जोपर्यंत आपण स्वतःहून गाडी चालवताना मोबाईल खिशात ठेवत नाही, तोपर्यंत सरकार काही करू शकणार नाही. रस्ते सुरक्षा ही घरातून सुरू होते. खूपच डोळे उघडणारी चर्चा होती ही. या सखोल चर्चेचा अर्क काढायचा तर रस्ते सुरक्षा ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाहीये. ती सुरुवात आपल्या स्वतःच्या अंगभूत शिस्तीतून होते. नक्कीच. आपण जगाला बदलण्याआधी स्वतःच्या सवयी बदलल्या पाहिजेत. राईट? तर जे लोक आज आपल्यासोबत या चर्चेत जोडले गेले आहेत, त्यांच्यासाठी एक शेवटचा विचार आपण इथे देऊया. हो, सांगा. उद्या सकाळी जेव्हा आपण घराबाहेर पडू, दुचाकीची चावी हातात घेऊ आणि विचार करू की अरे, फक्त नाक्यावरच्या दुकानापर्यंतच तर जायचंय, कशाला हवंय हेल्मेट? तेव्हा 2 सेकंद थांबा आणि स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. त्या निर्जीव रस्त्याला हे कसे समजणार की आपण फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहोत? रस्त्याला आपला उद्देश माहीत नसतो. त्याला फक्त आपला वेग आणि बेजबाबदारी दिसते. आपला 2 मिनिटांचा आळस आपल्या घरातल्यांवर आयुष्यभराची वाट पाहण्याची वेळ तर आणणार नाही ना? विचार करा. सुरक्षित रहा.